नमस्कार, कवितास टेलरिंगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी एक प्रश्न विचारला होता की तयार ब्लाउजवरून आपण माप घेताना सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे। तर जेव्हा आपण तयार ब्लाउजवरून माप घेतो ना, तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याकडे जे ब्लाउज आलेलं असेल मापासाठी त्याला छान अशी प्रेस करून घ्यायची आहे। त्या ब्लाउजची पूर्ण हुक लावून घ्यायची आहे आणि मग आपल्याला बाकीची सर्व मापे घ्यायची आहे। आता ते झालं प्रश्नाचं उत्तर। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गळ्यानुसार आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे। जेव्हा आपण शोल्डरचं माप व्यवस्थित समजून घेऊ तेव्हाच तर आपल्याला शोल्डर, आर्म होल या सगळ्या गोष्टींचे मापे व्यवस्थित समजून घेऊ तेव्हाच आपल्याला पुढची कटिंग करता येणार आहे। तर आपण प्रत्येक गळ्यानुसार इथं कसं माप टाकायचं ते बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला करूया सुरुवात। तर सगळ्यात पहिले बघा, आता इथे शोल्डर मी 15 असं धरते। तर शोल्डर तुमचं 14ही असू शकतं, 13ही असू शकतं, 16ही असू शकतं, 17ही असू शकतं। कितीही शोल्डर असू द्या, जे मी इथं दाखवणार आहे पद्धत मात्र आपल्याला तीच वापरायची आहे। तर सगळ्यात पहिले आपण कॉलरचं ब्लाउज बघूया। तर कॉलरचं ब्लाउज शिवताना आपल्याला जेवढं आपलं शोल्डर असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचं आहे। आता 15 मध्ये 1 इंच प्लस केल्यावर किती येतं, सॉरी 15 मध्ये 1 इंच आपल्याला घेतल्यानंतर किती येतं, 16। आता या 16चा अर्धा आपल्याला इथं टाकायचा आहे। बघा, ह्या प्रकारे आपल्याला शोल्डर 16चा अर्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। हे बघा, 16चा अर्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। आणि गळ्याची रुंदी आपल्याला इथं 3 वर घ्यायची आहे। गळ्याची रुंदी आपल्याला इथं 3 वर घ्यायची आहे आणि गळ्याची लांबी आपल्याला इथं 1 वर घ्यायची आहे। जर जास्त भिडून गळा आवडत असेल, कॉलर जास्त गळ्याला एकदम खेटून आवडत असेल तर तुम्ही अगदी अर्धा इंचावर सुद्धा ही गळ्याची रुंदी टाकू शकता। हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे। कॉलरच्या ब्लाउजमध्ये जेवढा आपलं शोल्डर असेल त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचं आहे। जे पण आपलं शोल्डर येईल 1 इंच प्लस करून त्याचा अर्धा आपल्याला इथं टाकायचा आहे। गळ्याची रुंदी आपल्याला 3 वर घ्यायची आहे आणि गळ्याची लांबी 1 वर ठेवायची। आता हे शोल्डर जसं वाढत जाईल तशी गळ्याची रुंदी सुद्धा आपली थोडीशी वाढत जाईल आणि शोल्डर कमी असेल तर गळ्याची रुंदी सुद्धा आपली कमी होईल। आता हे झालं कॉलरचं ब्लाउज। आता आपण बोटनेक ब्लाउज बघूया। आता बोटनेक ब्लाउज मध्ये जेवढं आपलं शोल्डर असेल ना तेवढंच घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त काहीच करायचं नाही। 7.5, आता 15चा आपल्याला हाफ करायचा आहे। 15चा हाफ येतं 7.5। पंधराचा हाफ येतं 7.5 आणि गळ्याची रुंदी आपल्याला बोटनेक मध्ये आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो। 3.5, 4, 4.5 आणि खूपच ब्रॉड गळा जर आवडत असेल बोटनेक मध्ये खूपच खाली उतरणारा तर आपण 5 इंचावरही ठेवू शकतो। पण इथं 4 इंच एकदम परफेक्ट, 4 ते 4.5 एकदम परफेक्ट बोटनेक बनतो। हे बघा, आणि गळ्याची जी लांबी आहे ती सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। फक्त जेवढी आपली गळ्याची रुंदी आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कमी ठेवायची आहे। आता मी इथं 3 वर माप टाकते। जेवढी आपली गळ्याची रुंदी असेल बोटनेक मध्ये त्याच्यापेक्षा गळ्याची लांबी आपल्याला 1 ते 1.5 इंच आणि 1 इंचापर्यंत तरी आपल्याला कमी घ्यायची आहे, तेव्हाच तो बोटनेक छान दिसतो। हे बघा, ह्या प्रकारे आपला हा बोटनेक आपला तयार होतो। आणि हे जे अंतर आहे ते 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे जेव्हा आपण गळ्याचा आकार देतो तेव्हा। आपल्याला फक्त आता शोल्डर बघायचं आहे, त्यामुळे आपण फक्त शोल्डरवरच फोकस करणार आहोत। तर आपल्याला बोटनेक मध्ये जेवढं आपलं शोल्डर आलेलं असेल, फुल शोल्डर जेवढं आलेलं असेल त्याचा अर्धा आपल्याला इथं टाकायचा आहे। आता त्यानंतर आपला गळा जेव्हा 5, 6 आणि 7 म्हणजे 5 ते 7 पर्यंत जेव्हा आपला गळा जाईल बोटनेकच्या पुढे 4.5, 5, 6.5, 7, 7.5 पर्यंत जेव्हा आपला गळा जाईल तेव्हा आपल्याला जेवढं आपलं शोल्डर असेल ना त्याच्यामधून 2 इंच आपल्याला कमी करायचं आहे।
जेवढं पण आपलं फुल शोल्डर असेल त्याच्यामधून आपल्याला 2 इंच कमी करायचं आहे. आता 15चं शोल्डर आहे तर इथे येणार 13. 2 इंच आपण कमी केले, मायनस केले 15 मधनं, तर खाली आले 13. 13चा अर्धा आपल्याला इथे टाकायचा आहे, म्हणजे 6.5. आता इथे 6.5 वर आपण शोल्डर टाकूया. तर 6.5 वर शोल्डर टाकल्यानंतर याची गळ्याची रुंदी आपल्याला किती घ्यायची आहे, तर गळ्याची रुंदी 2.25 वर आपल्याला ही गळ्याची रुंदी टाकायची आहे. 2.25 वर आपल्याला ही गळ्याची रुंदी टाकायची. तुम्ही 3 वर राखली तरी चालेल, पण कमी नाही घ्यायची आहे. 2.5, 2.25 इतकी नाही घ्यायची आहे. त्याच्याने काय होतं, गळा मागच्या साईडनी पण खूप खेचला जातो आणि समोरच्या साईडनी पण गळा खूप खेचला जातो. त्यामुळे गळ्याची रुंदी आपल्याला इथं 2.25 ते 3 पर्यंत ठेवायची आहे. गळ्याची लांबी तर मी सांगितलीच आहे, 5, 6, 7, 7.5 पर्यंत ही गळ्याची लांबी आहे. आता कॉलरच्या ब्लाऊजमध्ये जेवढा आपलं शोल्डर असेल त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचं आहे आणि नंतर जे आपलं उत्तर येईल त्याचा आपल्याला हाफ इथं टाकायचा आहे. बोटनेकमध्ये जेवढा आपलं शोल्डर आहे तेवढंच शोल्डर घ्यायचं आहे आणि त्याचा हाफ आपल्याला इथं टाकायचा आहे. त्यानंतर जेव्हा आपला गळा 5, 6, 7, 7.5 पर्यंत जातो त्यावेळेस आपल्याला जेवढं आपलं फुल शोल्डर असेल त्याच्यामधून 2 इंच कमी करायचं आहे आणि जे उत्तर येईल त्याचा अर्धा आपल्याला इथे टाकायचा आहे. आता पुढचा गळा आपला आहे डीप नेक. आता जेव्हा 8, 9, 9.5, 10 इतका जातो आपला गळा, 8, 9, 10, 11 इथपर्यंत आपला गळा जातो, त्यावेळेस आपल्याला जेवढं पण आपलं फुल शोल्डर असेल त्याच्यामध्ये 11 नाही येत आपले, सॉरी 11 म्हणजे खूपच डीप होऊन जातो, 10.5 पर्यंत. तर त्याच्यामधून आपल्याला जितकं आपलं शोल्डर त्याच्यामधून 3 इंच आपल्याला कमी करायचं आहे. जेवढं पण आपलं शोल्डर आलेलं असेल ना त्याच्यामधून आपल्याला 3 इंच आपल्याला कमी करायचं आहे. आता 15 मधनं 3 गेले खाली, किती उरले, 12. किती उरले, 12. तर इथे आपल्याला त्या 12चा हाफ घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला 2.5 वर गळ्याची रुंदी टाकायची आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपला गळा डीप होत चालतो, 8, 9, 10 8च्या पुढे गळा जातो ना तेव्हा आपल्याला गळा रुंदीवर थोडंसं लक्ष द्यायचं आहे. इथं आपल्याला जर पायपिंग करायची असेल तर 2.25 पायपिंग करायची असेल तर 2.5 वर गळा टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला गळ्याला पट्टी लावायची असेल, गळा जर डिझायनर गळा बनवायचा असेल, त्याला कॅनव्हास लावून जर आपल्याला पट्टी लावायची असेल तर तिथं तुम्हाला 2.25 वर गळा रुंदी घ्यायची आहे. म्हणजे एवढं हे जे आहे ना तेवढं तुमचं स्टिचिंगमध्ये जातं आणि बराबर हा गळा 2.5 वर येतो. म्हणजे गळ्याची रुंदी आपल्याला 2.5 भेटली पाहिजे. त्यानंतर जेव्हा 10च्या पुढे गळा जातो, हे पहिले एकदा लक्षात घेऊया आपण. जेव्हा गळा 8, 9, 10 असतो ना तेव्हा आपलं फुल शोल्डरमधून आपल्याला 3 इंच कमी करायचं आहे आणि 12वर आपलं जे काय आपलं शोल्डर येईल त्याचा हाफ आपल्याला इथं टाकायचा आहे. जे उत्तर येईल त्याचा हाफ आपल्याला इथे टाकायचा आहे. तर 6वर आपण इथं शोल्डर टाकलं, 2.5 वर आपण गळा रुंदी घेतली. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्ही पायपिंग करशाल तेव्हा गळ्याची रुंदी 2.5 घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही पट्टी लावशाल तेव्हा गळ्याची रुंदी 2.25 वर घ्यायची आहे. जर तुम्ही गळ्याची रुंदी 2.5 वर घेतली आणि त्याला पट्टी लावली तर गळा रुंदी वाढून जाते आणि शोल्डर उतरण्याची शक्यता वाढते. पण त्याच्यावरही सोल्युशन आहे, पण ते आपण आता पुढे बघत जाऊया. आता फक्त आपण किती शोल्डर घ्यायचं ते बघत आहोत. सॉरी. आता जेव्हा गळा 11, 12 इतका जातो, गळा जास्त डीप होत चालतो, तेव्हा आपल्याला जेवढा फुल शोल्डर आहे ना त्याच्यामधून आपल्याला 4 इंच कमी करायचे. 4 किंवा तुम्ही डायरेक्ट 5 इंच जरी कमी केले तरी चालते. तर आता डायरेक्ट आपण इथे शोल्डर घेऊया 10 वर. 10चा हाफ इथं टाकायचा आहे आणि गळा रुंदी 2.25 वर घ्यायची आहे. गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 वर.
आणि गळ्याची लांबी तर आहेच, हे बघा ह्या प्रकारे. डीप नेकमध्ये आपलं ब्लाऊज ह्या प्रकारे दिसेल. ही खालची गळा रुंदी आपण वाढवू शकतो, आपल्याला जितकी पाहिजे तितकी. फक्त गळ्याची वरची रुंदी 2.25 किंवा 2 वर घेतली तरी चालेल, म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही. आता याच्यापेक्षा मोठा तर गळा नसतोच, त्याला डायरेक्ट बॅकलेस ब्लाऊज म्हणता येईल आपल्याला, त्याची कटिंगच वेगळी असते. तर आज आपण कॉलरचं ब्लाऊज, बोटनेक ब्लाऊज आणि नॉर्मल नेक, डीप नेक आणि फुल डीप नेक, म्हणजे हे सगळ्या गळ्यांमध्ये आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं हे बघितलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपला आजचा प्रश्न, तर आजचा प्रश्न असा आहे की आपण कॉलरच्या ब्लाऊजमध्ये शोल्डर हे किती घेतो, शोल्डर आपण किती घेतो. तर हा आजचा प्रश्न आहे. तर प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल की माझ्याकडून थोडी जरी काही चूक झाली आहे तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.